चला तर मित्रांनो, आज बनवू आपण मटनची रेसिपी. तर मटनच्या रेसिपीसाठी मटन घ्यायचं, तिच्यात लिंबू नोचळून घ्यायचं, अजून त्याला मिक्स करायचं, अजून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं. अजून डबल एकदा अजून पाणी टाकायचं, म्हणजे ते पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते मटन. तर बघू शकता, डबल पाणी घेऊन आपण कणी मिक्स करून धुतले आहे मटन. तर मटन स्वच्छ करून झालं, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अजून त्याच्यावर हळदी टाकायची 3 चमचे आणि 2 चमचे मीठ टाकायचं. ते 2 चमचे मीठ टाकून झाल्यावर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून द्यायचं. आणि नागरी मसाला, चिकन मसाला, ते काही अंबारी मसाला ते एका वाट काढून घ्यायचं. अजून धनिया पावडर बी काढून घ्यायची. अजून चिकन मसाला एव्हरेस्टचा तो बी काढून घ्यायचा आणि त्याला मिक्स करायचं. अजून मिक्स करायचं. त्याला तिखट टाकायचं थोडं 2 चमचे. अजून त्याच्यावर पाणी टाकायचं. बघू शकता तुम्ही, मिक्स झालेलं आहे. कांदा कापायचा, लसूण, अद्रक आणि ते आपण बनवलं मसाला ते. तर बघू शकता तुम्ही. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला लसूण, अद्रक, कांदा टाकायचा आहे. अजून त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, ग्राइंड करून घेतलेला आहे. आता मटण एका प्लेटमध्ये काढायचं आहे. अजून गॅस चालू करून त्याच्यावर तेल टाकायचं आहे, जिरा, पत्ता, अजून ते ग्राइंड केलेलं टाकायचं आहे. अजून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजून आपण तो मसाला बनवला होता तो टाकायचा आहे आणि त्याला गरगर हलवायचं आहे. ते गरगर हलवणं झाल्यावर त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कसं तो भाजीला थोडी तर्री येते. तर्रीत मस्त त्याला गरम करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं कसं झालं. अजून त्याच्यात मटण टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे ते. बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कसं तर्री आलेली आहे वरती. तर लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका.